कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। 12 शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन। आदिवासी मुक्ती मोर्चा, सामाजिक संघटना तसेच जनग्रामीण सेवा संस्था यांच्या वतीनं आज वाडा शहरांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले। विशेष महिला रक्तदात्या विक्रमगड तालुक्यातील खानगाव येथील सौ चमेली मोरगा यांनी रक्तदान हे जीवदान है या तत्वानं रक्तदान करून महिलांना संदेश देऊन आपणही रक्तदान केले पाहिजे अशी विनंती केली। या कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी मुक्ती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती अरुणजी खुलात, जनग्रामीण सेवा संस्थेचे खजिनदार नितीनजी दळवी तसेच वाडा तालुका कमिटी व वाडा शहर कमिटीच्या वतीनं करण्यात आले होते। यावेळी मान्यवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पतंग शाह कुटीर रक्तपेढी जव्हार रुग्णालयाच्या डॉक्टर व टीम उपस्थित होते। या भव्य रक्तदान शिबिराचा फायदा गरीब गरजू रुग्णांना होईल असे जनग्रामीण सेवा संस्थेचे खजिनदार नितीनजी दळवी यांनी सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आज आदिवासी मुक्ती मोर्चा, सामाजिक संघटना आणि जनग्रामीण सेवा संस्था आयोजित 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त 7 ऑगस्ट रोजी इथे भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत आदिवासी मुक्ती मोर्चाचे आणि जनग्रामीण सेवा संस्थेचे खजिनदार नितीनजी दळवी, माजी नगरसेवक अरुणजी खुलात साहेब तसेच तालुका प्रमुख निलेशजी पाटील आहेत। आपण जाणून घेऊया इंडिया न्यूज 28च्या माध्यमातून। खुलात साहेब, मी तुमचं इंडिया न्यूज 28 मध्ये प्रथमतः स्वागत करतो। काय सांगाल तुम्ही या रक्तदान शिबिराबद्दल? आम्ही आदिवासी मुक्ती मोर्चा, सामाजिक संघटना तसेच जनग्रामीण सेवा संस्था यांच्या वतीने दरवर्षी 9 ऑगस्ट या दिवशी भव्य असा रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत। परंतु यावर्षी 9 ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन हा सण आल्यामुळे आम्ही यावर्षी 7 ऑगस्ट हा दिवस निवडला। आम्ही रक्तदात्यांना दरवर्षी असे आवाहन करतो की तुम्ही रक्तदान करा, कारण रक्त हा कुठल्या कंपनीत बनत नाही, तो अशा रक्तदात्यांमुळेच रक्त मिळत असतो। म्हणून आमच्या आव्हानाला दाद देऊन दरवर्षी भरपूर असे रक्तदाते रक्तदान करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करतात। तसेच या कार्यक्रमाला मागील काही वर्षापासून पतंग शाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी जव्हार यांचंसुद्धा सहकार्य आम्हाला लाभते। आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि ग्रामस्थ, रक्तदाते आणि भरपूर असे नागरिक या रक्तदान कार्यक्रमाला येऊन हजेरी लावतात, आमचा उत्साह वाढवतात। म्हणून आम्हाला असे कार्यक्रम घ्यायला उत्साह येतो। म्हणून आम्ही सर्वांचे आभार मानतो। आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख निलेशजी पाटील या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आले। त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। साहेब, मी इंडिया न्यूज 28 मध्ये तुमचं स्वागत करतो। काय सांगाल तुम्ही? आदिवासी मुक्ती मोर्चा, सामाजिक संघटना व जनग्रामीण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन याच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। तरुणांचा चांगला सहभाग या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे। मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो। पण हे राष्ट्राचं काम आहे। रक्तदान हे आपण देत असतो आणि ते दान असतं आणि ते दान देण्याचं काम आज आपल्या संस्थेतर्फे होत आहे। त्याचबरोबर 2 दिवसांनी येणारा जागतिक आदिवासी दिन हा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। या दिवशी आपल्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक मान्यता मिळाली। आपल्या चालीरीती ज्या टिकल्या पाहिजे त्यासाठी जगाने दखल घेतली
आणि त्याला जागतिक वारसा मिळाला ही सुद्धा आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या आदिवासी दिनाच्या सुद्धा सर्व आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो व आयोजकांचे आभार मानतो. मला बोलवलं या ठिकाणी माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. साहेब, आपल्याकडे आत्तापर्यंत किती रक्तदान झाले? आत्तापर्यंत आपले जवळपास 30 रक्तदान इथं केलेले आहे. अजून सुद्धा रक्तदाते येत आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आणि आपल्याकडे महिलांनी रक्तदान केलं? महिलांनी सुद्धा रक्तदानाचे सहभाग घेतलेला आहे. साधारणतः हा आकडा कुठपर्यंत पोचावा तुमची काय अपेक्षा आहे? साधारण हा आकडा 50% घरात तरी गेला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. धन्यवाद, आभार.